नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आपण बघतोय येणाऱ्या गट क पूर्व परीक्षेसाठी असलेली आपली ही सिरीज आणि या यूट्यूब सिरीज मध्ये पहिलं लेक्चर आपण बघितलं होतं, ज्या लेक्चरला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्याचे धन्यवाद। आज आपण त्या सिरीज मधलं दुसरं लेक्चर बघतोय। आज 12 ऑगस्ट आपल्या लेक्चर शेड्यूल मधला दुसरा आज लेक्चरचा भाग, त्याच्यामध्ये आपण घेणार आहे 2024, 2025 आणि 2026 ला आयोगाच्या PYQ चा किंवा प्रश्नाचा काय ट्रेंड राहिला होता आणि त्या ट्रेंडचा आपल्याला आधार घ्यायचा आहे। कशासाठी? कारण 2026 ला 25 ऑक्टोबरला आपण गट क ची परीक्षा देणार आहे आणि त्या गट क च्या परीक्षेला कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारतील, प्रश्न कसे विचारतील, किती डेप्थ मध्ये आयोग जाऊ शकते लक्षात ठेवा, किती डीप क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, तो क्वेश्चनचा एरिया करत असताना त्याच्यासोबत आपल्याला अजून काय काय करावं लागणार आहे, तर या सगळ्या गोष्टीचा आढावा आज आपण आपल्या लेक्चर मध्ये घेणार आहे। तर आपलं लेक्चर हे 2024 आणि 25 ला आयोगाने विचारलेल्या क्वेश्चनच्या आधारावर असणार आहे, ज्याच्या माध्यमातून 2026 चा ट्रेंड तुमच्या लक्षात येईल आणि त्या चौकटीमध्ये राहून पुढच्या परीक्षेला सुद्धा आयोगाचे क्वेश्चन असतील। त्यामुळे जास्त न वेळ घेता आज आपण समजून घेऊया 2024 आणि 2025 ला आयोगाने कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले होते। हे करत असताना तुमच्या समोर आयोगाचे पेपर ठेवा, कारण सगळ्यात महत्त्वाचं 2024 चा गट क चा पेपर ठेवा, 2025 चा गट क चा पेपर ठेवा। हे दोन्ही पेपर मी टेलिग्रामला आपल्या टाकलेले आहेत, तिथून तुम्ही ती झेरॉक्स काढून ठेवा, ठीक आहे। पण सध्या सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे जर पेपर असतील तर ते तुमच्या समोर असू द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या प्रश्न समोर ठेवून हे लेक्चर बघा, त्यातून तुमच्या लक्षात येईल की आयोगाने क्वेश्चन कसे विचारलेत, कुठल्या टॉपिकवर विचारलेत आणि त्यातून मग आपल्याला पुढे महत्त्वाचे कोणते टॉपिक करावे लागतात याचा अंदाज तुम्हाला पण येऊ शकतो, कारण आयोग त्या टॉपिकवर कंटिन्यू क्वेश्चन विचारत आले, ठीक आहे। त्यामुळे 2026 ला गट ब ला जो आयोगाने पेपर घेतला होता तो गट ब चा सुद्धा आपण पेपर याच्यामध्ये घेऊया, त्याचे पण टॉपिक तुम्हाला मी देते तर दिलेत लक्षात ठेवा। त्यातून पण अंदाज येईल की 2024, 25, 26 ला या 3 वर्ष गट ब आणि क म्हणजे तर गट ब क चे आपण 2 घेतलेत, पण गट ब चा फक्त 26 चा घेतलाय आणि तो पण तुम्हाला ट्रेंड लक्षात येईल की आयोग क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर विचारतं आणि क्वेश्चनचा एरिया कसा राहिलेला आहे, ठीक आहे। त्यामुळे जास्त वेळ न घेता तलाठी AMVI कर सहाय्यक लिपिक या पदासाठी होणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेला तुम्हाला हा क्वेश्चनचा पॅटर्न लक्षात ठेवावा लागेल, कारण तशा स्वरूपाचे क्वेश्चन हे 2026 ला इतिहासावर असतील लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं गट क पूर्व परीक्षा 2026 चा विचार करत असताना आपण इथं PYQ विश्लेषण म्हणजे त्या लेवलचा एनालिसिस आपण बघणार आहे की आयोग तुम्हाला पुढच्या ट्रेंडवर 2026 ला तशा स्वरूपाचे प्रश्न विचारू शकतं आणि मग हे करत असताना तिथला आयोगाचा कोणता एरिया करून जायचं, त्यातले कुठले पॉइंट करायचे लक्षात ठेवा, कुठले सब पॉइंट करायचे, तो टॉपिक तिथला कसा कव्हर करायचा, या सगळ्या गोष्टी आज आपण इथं बघूया आणि पुढील प्रश्नाची दिशा सुद्धा आपल्याला ह्या क्वेश्चनच्या माध्यमातून काय होईल माहिती होईल लक्षात ठेवा। त्यामुळे तशा स्वरूपाचे प्रश्न येतील जे की आपण या क्वेश्चन वरून तसं ठरवू शकतो किंवा सांगू शकतो, ठीक आहे। त्यामुळे तसा प्रश्न पुढच्या काळात बनवू शकतो लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे 2024, 25, 26 हे 3 वर्ष आपल्या समोर आहेत, ठीक आहे। त्यामुळे 3 वर्षाचा आपण प्रश्नाचा काय घेणार आहे आढावा घेणार आहे, ज्याच्या माध्यमातून मग आपण हे सगळं काय इथं करूया ठरवूया लक्षात ठेवा। त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं 2024 आणि 2025 चे तुमच्या समोर 2 वर्ष दिलेत आणि मग 2024 ला जो गट क चा पेपर झाला होता, 2024 ला जो गट क चा पेपर झाला होता त्या पेपरमध्ये 10 क्वेश्चन होते, त्या 10 क्वेश्चनचे 10 टॉपिक आहेत आणि कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन आलाय पहिल्यांदा तो टॉपिक दिलाय आणि त्या टॉपिक मध्ये प्रश्न कुठं आलाय त्या टॉपिक मधला उप पॉइंट दिलाय लक्षात ठेवा, सब पॉइंट दिलेला आहे। सेम तसंच गट 25 ला गट क ला लक्षात ठेवा की 10 क्वेश्चन होते आणि त्या 10 क्वेश्चनचे तुम्हाला इथं वर्गवारी दिली आहे, 10 क्वेश्चन त्याचा पुढे सब पॉइंट आहे। सेम जसं 25 ला होतं सेम 2026 चा पण हा गट ब चा पेपर आहे, गट ब ला सुद्धा 10 क्वेश्चन होते, पण त्या 10 क्वेश्चन मध्ये टॉपिक आणि टॉपिकच्या पुढे सब पॉइंट आहे तुम्हाला। मग याचा अर्थ तुमच्या लक्षात येईल काय की आयोग आपल्याला कशा लेवलचे किंवा कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारतं। आता डायरेक्ट प्रश्न इथं घ्यायचा टाळलाय मी, कारण त्याचं विश्लेषण आपलं अगोदरच युट्यूबला आहे, ठीक आहे। त्यामुळे ते तिथं परत घेत बसलो नाही, फक्त तुम्हाला पॉइंट आणि टॉपिक आणि त्याचा सब पॉइंट हे सांगायचं होता, कारण कंटिन्यू आयोगाचा एरिया तो राहिलाय ज्याच्यावर रिपीट आयोग काय करतं क्वेश्चन विचारतं आणि जर त्या टॉपिकवर क्वेश्चन रिपीट येत असतील तर तो टॉपिक पूर्ण करून जाणं हे आपलं काम आहे लक्षात ठेवा, कारण पुढच्या काळामध्ये प्रश्न तिथंच पडतो। उदाहरणार्थ तुम्हाला जर मी विचार करायचं झालं किंवा आपण जर एखादं उदाहरण बघितलं तर मी तुम्हाला एक सांगेल की आयटक, या आयटक वर कंटिन्यू प्रश्न असतो, याचा अर्थ आपलं काम आहे काय परीक्षेला जाताना आयटक पूर्ण करून जाणं।
मग याचा अर्थ परत जर कधी क्वेश्चन आला तर तो क्वेश्चन मला त्या माझ्या इन्फॉर्मेशन मधून मला आला पाहिजे आणि तो प्रश्न मला सोडवता पण आला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर प्रार्थना समाज कंटिन्यू क्वेश्चन आहे. कुठला समाज? प्रार्थना समाज. कंटिन्यू क्वेश्चन आहे. 2024 बघा, 23 बघा, 22 बघा, 25 बघा. कंटिन्यू तुम्हाला प्रश्न दिसेल असा समाज आहे प्रार्थना. त्यानंतर 1857चा उठाव कंटिन्यू क्वेश्चन येताना दिसतोय. मग याचा अर्थ काय? हे जर टॉपिक कंटिन्यू आयोग प्रश्न विचारत असेल ना तर आपलं काम आहे की आपल्याला हा टॉपिक व्यवस्थित करून जायला पाहिजे. कारण का त्या टॉपिकवर आपल्याला पुढच्या काळामध्ये प्रश्न असणार आहे हे आपल्याला समजते ते यायला पाहिजे. कारण का आयोगाचे येणारे क्वेश्चन आणि आयोगाचा ट्रेंड कसा बदलतोय तर सगळ्यात महत्त्वाचं आयोगाने जर एखाद्या पॉईंटवर आज प्रश्न विचारला ना तर तिथं असलेलाच भाग पुढच्या काळामध्ये प्रश्नाच्या स्वरूपात येतोय. आणि मग प्रार्थना समाजामध्ये विचारताना पहिलं प्रार्थना समाजाबद्दलचे वाक्य दिले, नंतर प्रार्थना समाजामधल्या संस्था दिल्या, नंतर प्रार्थना समाजामधले व्यक्ती रमाबाई रानडे यांच्यावर प्रश्न विचारला. म्हणजे याचा अर्थ काय? प्रार्थना समाजच क्वेश्चन मध्ये हिट लिस्टवर आहे पण आयोग विचारताना एक एक टप्प्यावर प्रश्न विचारतं. मग अगोदर प्रार्थना समाजाबद्दलचे वाक्य, नंतर संस्थेबद्दलचे वाक्य, नंतर एखाद्या व्यक्तीबद्दल ज्याने योगदान दिले प्रार्थना समाजाच्या माध्यमातून त्यांचं काम. मग याचा अर्थ प्रार्थना समाज काय सोडला ना आयोगानं? प्रार्थना समाजावरच क्वेश्चन आहे. मग सत्यशोधक समाज, सत्यशोधक समाजाची स्थापना, त्यानंतर सत्यशोधक समाजामध्ये काम करणारे लोक, म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न सत्यशोधक समाजावरच जाणार. पण प्रश्न विचारताना एक बाय एक स्टेप आयोग काय करताय पुढे विचारताय. त्यामुळे ती गोष्ट आपल्याला लक्षात यायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ सिंपल काय? तुम्ही सगळा प्रार्थना समाज करून जावा ना, बस त्या प्रार्थना समाजावर कसा एक क्वेश्चन आला तर कव्हर झाला पाहिजे. तुम्ही सगळा सत्यशोधक समाज करा, प्रश्न तिथे येणार, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघूया आपण 2024 आणि 2025 मधले टॉपिक तुमच्या समोर आहेत. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आता बघा 2024 ला पहिला टॉपिक आहे कोणता? सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवर प्रश्न आहे. प्रश्न विचारलाय कशावर? सत्यशोधक समाज. प्रश्न विचारलाय कशावर? सत्यशोधक समाज. मग आता सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ हा टॉपिक तुम्ही करता का तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला 3 महत्वाचे समाज आहेत जे करून जाणं गरजेचं आहे. पहिलं प्रार्थना समाज आहे, त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आर्य समाज आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा सत्यशोधक समाज आहे. कारण का? कारण हे तिन्ही समाज महाराष्ट्राशी संबंधित आहेत. आणि मग 2024च्या गट क ला प्रश्न होता कशावर? सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये सत्यशोधक समाज. पण सत्यशोधक समाजामधलं काय विचारलं होतं? जलसा. काय विचारलं होतं? जलशावर प्रश्न होता. म्हणजे याचा अर्थ काय? जलशाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं सत्यशोधक समाजाचा प्रसार आणि प्रचार केला नाही? तर पहिल्या ऑप्शन मध्ये नाव होतं होनाजी बाळा. होनाजी बाळा सत्यशोधक समाजासोबत संबंधित नाहीत. बरं आता लक्षात ठेवा हा जलशामधला प्रश्न विचारत असताना हा क्वेश्चन रिपीट आहे. हो कधीचा? तर 2021 ला राज्यसेवा पूर्वला एक प्रश्न विचारला होता रामचंद्र घाडगे यांच्यावर. कारण रामचंद्र घाडगे यांचा काले गावामध्ये जन्म झालता, त्यांचं शिक्षण कमी होतं पण जलशाच्या माध्यमातून त्यांनी सत्यशोधक समाजाचा प्रसार सातारा जिल्ह्यात केलता. हा प्रश्न 2021 ला होता. मग 2024 ला प्रश्न काय आला? असे कोण कोण लोक होते ज्यांनी जलशाच्या माध्यमातून सत्यशोधक समाजाचा प्रसार केला? मग केला नाही विचारलं होतं तर होनाजी बाळा. मग याचा अर्थ काय? सत्यशोधक समाज करत असताना तुम्हाला जलसा मिळून जातात ना तिथं सगळं आहे, लक्षात ठेवा. मग ह्या सगळ्या गोष्टीवर परीक्षेला प्रश्न परत बनू शकतो. त्यामुळे सत्यशोधक समाज करताना सत्यशोधक समाजाचे व्यक्ती, सत्यशोधक समाजाला दिलेले योगदान आणि सत्यशोधक समाजाची सगळी माहिती आपल्याकडून करून जाणं गरजेचं आहे. टॉपिक कोणता आहे? सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा इथं सुद्धा सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवर तुम्हाला पुढे प्रश्न दिसेल. जसं की सगळ्यात महत्वाचं समाज सुधारक हा घटक आहे रमाबाई रानडे. आता हा जो क्वेश्चन 2025 ला गट क ला होता, रमाबाई रानडे यांची माहिती तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ करताना कव्हर होते. कारण का? कारण रमाबाई रानडे प्रार्थना समाजाचे सदस्य आहेत. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना समाज करता का तेव्हा रमाबाई रानडेंनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून सदस्य असताना जे केलेलं काम आहे तर त्या कार्यावर परीक्षेला क्वेश्चन होता. त्यांच्याबद्दल 4 वाक्य दिले होते आणि विचारलं होतं की व्यक्ती ओळखा, लक्षात ठेवा. पण ते वाक्य रमाबाई रानडे यांचे होते. जरी इथं एरिया तुम्हाला समाज सुधारक दिला असला तरी सगळ्यात महत्वाचं त्यांची माहिती प्रार्थना समाज करतानाच येते, लक्षात ठेवा. कारण ते प्रार्थना समाजामध्ये कव्हर होतात. ठीक आहे. त्यामुळे गट क ला असलेले हे क्वेश्चन जे की एक एरिया कव्हर करतील तुमचा टॉपिकचं नाव आहे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. पण त्याच्यामध्ये 3 महत्वाचे समाज सुधारणा चळवळी ज्या महाराष्ट्राशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांचा तिघाचा पण व्यवस्थित अभ्यास करा. प्रार्थना, आर्य आणि सत्यशोधक, लक्षात ठेवा. परीक्षेला क्वेश्चन असणार. ठीक आहे. प्रश्न येतो परीक्षेला. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे जमीन महसूल सुधारणा. आता जमीन महसूल सुधारणामध्ये हा जो प्रश्न होता 2024 ला तो प्रश्न काय होता? तर सगळ्यात महत्वाचा 2 प्रश्न सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवर होते. एक इथे एक प्रश्न होता आणि दुसरा 7 नंबरचा एक प्रश्न होता, लक्षात ठेवा.
ठीक आहे. म्हणजे सामाजिक धार्मिक जमीन महसूल सुधारणा चळवळ, जमीन महसूल सुधारणा याच्यामधून ते टॉपिक कव्हर होतात. म्हणजे लक्षात ठेवा 2024चा गट क चा पेपर आहे. टॉपिक एकच आहे, कोणता? जमीन महसूल सुधारणा. पण प्रश्न किती आहेत? 2 आहेत. पहिला प्रश्न काय होता? दुष्काळ संहिता कोणी सांगितल्या? दुष्काळ संहिता स्थापन करा असं कुठल्या दुष्काळ आयोगानं सांगितलं? त्याचं उत्तर होतं स्ट्रॅची कमिशन. आणि त्याच पेपरमध्ये पुढे प्रश्न होता, लक्षात ठेवा कोणता? स्ट्रॅची कमिशन कशाशी संबंधित आहे? तर स्ट्रॅची कमिशन दुष्काळाशी संबंधित आहे. म्हणजे ते याचा अर्थ काय? जमीन महसूल सुधारणा जर व्यवस्थित केल्या ना तर त्याचा आलेला प्रश्न आपला सुटला पाहिजे. पण एकाच टॉपिकवरचे किती क्वेश्चन झाले? 2 क्वेश्चन झाले. मग याचा अर्थ आपलं काम आहे की 6 दुष्काळ आयोग आहेत, ह्या 6 दुष्काळ आयोग व्यवस्थित करून जाणं. मग त्या 6 दुष्काळ आयोगावर प्रश्न क्रम लावा असतो, जोड्या लावा असतो किंवा सिंगल लाईन पण क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे 6 दुष्काळ आयोग व्यवस्थित करणं काम, कारण तिथं प्रश्न पुढच्या काळात बनतील. आता बघा, गट क ला जमीन महसूल सुधारणा टॉपिकवर 2 प्रश्न होते. पण गट क ला 2025 ला सुद्धा जमीन महसूल सुधारणावर एक प्रश्न होता कायमधारा पद्धतीवर. मग याचा अर्थ जमीन महसूल सुधारणा टॉपिक आहे, जमीन महसूल सुधारणा टॉपिक आहे. ठीक आहे. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं कायमधारा पद्धतीमध्ये काय प्रश्न होता 2025 ला? तर प्रश्न काय होता? कायमधारा पद्धतीने सगळ्यात जास्त फायदा कोणाला झाला? कायमधारा पद्धतीने सगळ्यात जास्त फायदा जमीनदारांना झाला, हा प्रश्न होता तो. आणि मग सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक तो कव्हर होतो, लक्षात ठेवा. मग याचा अर्थ आपलं काम आहे जमीन महसूल पद्धत काय फक्त कायमधारा एकच नाही, अजून 3 पद्धती आहेत, त्या 3 पद्धतीचा व्यवस्थित अभ्यास करून जाणं. त्यामुळे जमीन महसूल सुधारणा ही व्यवस्थित अभ्यास करा, येणाऱ्या परीक्षेला तिथं क्वेश्चन बनू शकतो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा टॉपिक कामगार चळवळ. आता कामगार चळवळीवर कंटिन्यू प्रश्न येतो. बघा इथं प्रश्न आला होता काय? आयटकचा अध्यक्ष कोण? म्हणजे आयटकचा पहिला अध्यक्ष विचारलं होतं, लाला लजपत राय. पण सगळ्यात महत्वाचं कामगार चळवळीमध्ये पुढे पण प्रश्न बनू शकतो, लक्षात ठेवा. आता इथं नाही तर गट ब ला प्रश्न आलाय 2025 ला. ठीक आहे. पण कामगार चळवळीमध्ये कोणाचा सहभाग नव्हता असा परीक्षेला क्वेश्चन होता. त्या कामगार चळवळ म्हणजे आपल्या आयटक मध्ये कोण नव्हतं हा पण प्रश्न आलेला आहे. आणि आयटकच्या पहिल्या अधिवेशनाला कोण कोण उपस्थित होतं, म्हणजे कोण कोण अध्यक्ष झाले, हा गट ब चा प्रश्न आहे. पण आपण गट क चे प्रश्न बघतोय म्हणून तो प्रश्न 25 ला इथं आलेला दिसणार नाही, पण गट ब मध्ये आलाय, लक्षात ठेवा. गट क चा पेपर घेतलाय. पण सगळ्यात महत्वाचं काय? आयटकचा अध्यक्ष कोण होता? मग याचा अर्थ काय? जर आयटक वर कंटिन्यू प्रश्न येत असेल तर आपलं काम आहे, लक्षात ठेवा. बघा इथं 2 नंबर आयटक संघटना. आयटकच्या अधिवेशनाला पहिल्या कोण उपस्थित नव्हतं असा क्वेश्चन होता आणि तिथं महात्मा गांधी उत्तर होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ 2026च्या गट ब ला आयटक वर प्रश्न आहे, 2025च्या गट ब ला प्रश्न होता आयटक वर, पण इथं आता गट ब चा पेपर नाही म्हणून तो गेला. आणि इथं पण आयटक वर प्रश्न आहे. म्हणजे लक्षात ठेवा 2024 पासून आयोग आयटक वर प्रश्न विचारतं का नाही. आणि आयटकचा एरिया कव्हर करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक कव्हर करावा लागेल, कोणता? कामगार चळवळ. मग कामगार चळवळीवर एखादा प्रश्न फिक्स असतो ना, कामगार संघटना, नाव आणि यांच्या जोड्या लावा, किंवा एखाद्या संघटनेबद्दल त्यातले सदस्य विचारतात. मग कामगार संघटनेमध्ये कोणी कोणी काम केलं हे पण आपल्याला माहिती ठेवायला पाहिजे. म्हणजे कामगार हा टॉपिक महत्वाचा आहे ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतो. त्यानंतर वर्तमानपत्रावर प्रश्न होता जोड्या लावा, लक्षात ठेवा. काय प्रश्न होता? जोड्या लावा. ब्राह्मणेतर चळवळीमधले 4 वर्तमानपत्र ब्राह्मणेतर चळवळीतले नव्हते, बहाला वगैरे वर्तमानपत्र होते, बहाला, देशसेवक यांच्या जोड्या लावायला प्रश्न होता. पण हा जोड्या लावाचा प्रश्न वर्तमानपत्रात सोपा असतो, पण वर्तमानपत्र टॉपिक करा एखादा तरी क्वेश्चन बनतो. प्रश्न असा होता, लक्षात ठेवा, वर्तमानपत्राचं नाव आणि संपादक यांच्या जोड्या लावा. ठीक आहे. पण सिंपल क्वेश्चन होता वर्तमानपत्रावर आलेला. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं वर्तमानपत्रावर प्रश्न होता गट ब ला, इथं दिला नाही, लक्षात ठेवा, कारण तो गट ब चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. ब्राह्मणेतर चळवळीतले वर्तमानपत्र विचारले होते. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा 1857चा उठाव. आता 1857च्या उठावावर 2024 ला कोणता प्रश्न होता? एनफिल्ड बंदुका वापरायचं प्रशिक्षण कुठं दिलं जात होतं? कलकत्तामध्ये नव्हतं, मग बाकी 3 ठिकाणं दिले होते. म्हणजे एनफिल्ड बंदुकाचं प्रशिक्षण इथं विचारलं. आता 1857च्या उठावर इथं पण प्रश्न आहे. 1857च्या उठावर इथं पण प्रश्न होता, लक्षात ठेवा. 2025 ला प्रश्न आला होता गट क ला की 4 स्टेटमेंट होते, बरोबर विधान ओळखा. मग साताऱ्यामधलं कोण होतं, पण त्याचं चुकीचं नाव दिलं होतं. नरगुंद मध्ये बाबासाहेब भावे होते. आंबापाणीला कोणामध्ये लढाई झाली हे दिलं होतं एक वाक्य. आणि कोल्हापूरच्या उठावामध्ये किती रेजिमेंटनी उठाव केला ते वाक्य होतं. ठीक आहे. म्हणजे 1857च्या उठावामधला आयोगानं काय फोकस केला? महाराष्ट्र. तर महाराष्ट्रावर प्रश्न विचारतात, त्यामुळे ती गोष्ट व्यवस्थित करून जाणं, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथं पण बघा 1857च्या उठावावर प्रश्न आहे, कारण मत विचारलं आहे. लॉरेन्सचं मत होतं जे की आयोगाने इथं प्रश्न विचारला होता. मग याचा अर्थ काय? 1857च्या उठावावर इथं पण प्रश्न आहे, 1857च्या उठावावर इथं पण प्रश्न आहे, 1857च्या उठावावर इथं पण प्रश्न आहे. म्हणजे काय? उठाव महत्वाचा आहे ना, पण आयोगाचा बदललेला ट्रेंड कसा आहे ते लक्षात ठेवा. आयोग सगळ्यात महत्वाचं काय विचारता आता तर 1857च्या उठावाबद्दलचं एखाद्या व्यक्तीचं असलेलं मत.
त्यानंतर 1857च्या उठावाबद्दल असलेलं नेतृत्व आणि त्यानंतर 1857च्या उठावामधला महाराष्ट्र, ह्या 3 मुद्द्याला घेऊन आयोगाचे सध्या काय येतात, प्रश्न येतात. त्यामुळे 1857च्या उठावाचे मतं जे आहेत का ते स्टेटमेंट अभ्यास करताना लक्षात ठेवा, सोबत नेतृत्व आणि सोबत महाराष्ट्रामधले लोक आणि त्यातलं नेतृत्व असे प्रश्न येताना दिसतात. पण याचा अर्थ काय, 1857चा उठाव महत्वाचा आहे, एक तरी प्रश्न परीक्षेला असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर लक्षात ठेवा पुढचा कायदे. आता कायदे तर प्रत्येक परीक्षेला प्रश्न येतात, त्यामुळे कायदे करून जाणं गरजेचं आहे. मग आता इथे प्रश्न होता पंडित नेहरूंचं 1935च्या कायद्याबद्दलचं मत विचारलं होतं. प्रश्न असा विचारला होता 2024ला प्रश्न होता गट क ला, गुलामगिरीची सनद पंडित नेहरू कोणत्या कायद्याला म्हणले, तर 1935च्या कायद्याला म्हणले. म्हणजे कायदे पंडित नेहरूंचं मत विचारलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर इथं काय कायद्यावर प्रश्न नव्हता, पण इथं कायद्यावर प्रश्न होता 1909च्या कायद्याचं मत विचारलं होतं, कोणाचं, लोकमान्य टिळकांचं. त्यामुळे बघा कायद्यावर प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांचं मत विचारलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, अजून एक प्रश्न होता 25ला, कायदे एका साईडला सगळे दिले होते आणि आयोगानं कायद्यामधल्या तरतुदी दिल्या होत्या. गट ब ला प्रश्न होता, आयोग म्हणत होता यांच्या काय लावा, जोड्या लावा. त्यामुळे कायदे आणि तरतुदी जोड्या लावायला प्रश्न आलेला. पण सगळे कायदे व्यवस्थित करा ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न असतात. सगळ्यात महत्वाचं 1858 पासूनचे कायदे विचारतात, 1861, 1892, त्यानंतर 1909, 1919 आणि 1935 हे कायदे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे, कारण दर परीक्षेला इथंच क्वेश्चन बनलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे 1858 पासून 1935 पर्यंतचे कायदे व्यवस्थित करणं आहे. इथं पण टिळकांचं मत विचारलं होतं 1909च्या कायद्यानं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे प्रश्न विचारतात. त्यानंतर पुढे व्हाईसराय लॉर्ड रिपनवर प्रश्न होता. लॉर्ड रिपनवर काय प्रश्न होता 2024ला, तर स्थानिक स्वराज्य संस्था किंवा जिल्हा लोकल बोर्ड कुणी सांगितलं, किंवा जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना कुणाच्या कार्यकाळात झाली, तर जिल्हा लोकल बोर्ड कुणाच्या काळात झाले होते, लॉर्ड रिपनच्या. त्यानंतर इथं पण व्हाईसरायवर प्रश्न आहे, इंग्रज सिख युद्ध दुसरं कोणाच्या काळात झालं होतं, पहिलं लॉर्ड हार्डिंग्ज. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ व्हाईसराय महत्वाचा आहे, इथला पण व्हाईसराय महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. इथं काय व्हाईसरायवर कधी प्रश्न आला नाही, पण इथं एल्फिस्टनचं मत विचारलं होतं, जो मुंबईचा कोण होता, गव्हर्नर होता, लक्षात ठेवा. एज्युकेशन बद्दलचं एक मत होतं, तो आता 2026ला प्रश्न होता. ठीक आहे. त्यामुळे हे करत असताना तुम्ही आधुनिक भारत करताना ज्या ज्या ठिकाणी व्हाईसरायचं काम आहे तिथल्या गोष्टी व्यवस्थित नोंद करून ठेवा, तिथं प्रश्न असतो. त्यानंतर इथं मुस्लिम लीग जिनाबद्दलचा क्वेश्चन होता. आता जिनाबद्दलचा हा क्वेश्चन आयोगाचा रिपीट क्वेश्चन आहे, कारण सरोजिनी नायडू यांचं जिनाबद्दलचं वाक्य होतं, हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत म्हणजे जिना. आणि मग मी काल पण राष्ट्रवादी होतो, मी आज पण राष्ट्रवादी आहे, मी उद्या पण राष्ट्रवादी असेल, हे एक वाक्य होतं. आणि 2 वाक्य कोणत्या व्यक्तीची माहिती देतात असा 24ला क्वेश्चन होता. तर तो क्वेश्चन होता मोहम्मद अली जिना यांच्यावर. ठीक आहे. आणि त्यानंतर ह्याच पेपरमध्ये बघा इथं पण सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवर प्रश्न आहे, आणि इथं प्रार्थना समाजावर प्रश्न होता, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. आणि प्रार्थना समाजाबद्दलच्या संस्था दिल्या होत्या, कुठल्या संस्था कोण कोण व्यक्तींनी स्थापन केल्या. मग इथं होते गोपाळकृष्ण गोखले, महर्षी वीरा शिंदे, नामू जोशी, लक्षात ठेवा. आणि सोबत आर्य महिला एक समाज होता, तो येत नव्हता. ठीक आहे. म्हणजे प्रार्थना समाजावर इथं प्रश्न होता, कारण या संस्था ज्या समाजासोबत काम करतात तो समाज प्रार्थना समाज आहे. मग याचा अर्थ लक्षात ठेवा, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवर किती प्रश्न आहेत, 2. त्यानंतर 1857च्या उठावावर किती प्रश्न आहे, 1. त्यानंतर जमीन महसूल सुधारणावर किती प्रश्न आहेत, 2. ठीक आहे. 2 आणि 2 4 आणि 1 झाले किती, 5. लक्षात ठेवा. कायदे करून जावा, कायद्यावर एखादा प्रश्न 6, लक्षात ठेवा. त्यानंतर कामगार चळवळ एखादा प्रश्न 7. ठीक आहे. किती टॉपिक आहे इथं, 1 2 3 4 5 टॉपिक मध्ये किती क्वेश्चन कव्हर होतात, 7. तुमच्या समोर क्वेश्चन आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीने परीक्षेला क्वेश्चन बनतात, त्यामुळे ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे, त्यातून तुमचा अंदाज आला असेल. आता बघा इकडे 2025ला गट क ला महात्मा गांधी आणि त्यांच्या लोक चळवळीवर प्रश्न होता. बरं हा क्वेश्चन नवीन नाही, हा आयोगाचा अगोदरचाच PYQ होता. कोणता प्रश्न होता, महात्मा गांधी भारतात आले, सुरुवातीला कोणते प्रश्न सोडवले, चंपारण्य, अहमदाबाद आणि खेडा. आणि हा क्वेश्चन अगोदर आलाय ना PYQ, कोणता आला होता प्रश्न, की असे कोणते लढे महात्मा गांधींनी यशस्वी केले ज्यामुळे त्यांची ओळख अशी बनली की असा व्यक्ती भारतात आलाय जो स्थानिक भागात जातो, प्रश्न समजून घेतो आणि 100% स्ट्राईक रेटने यश मिळवून देतो. मग असे लढे कोणते होते, तर ते सुरुवातीचे 3 होते. म्हणजे महात्मा गांधीजींच्या सुरुवातीच्या लोक चळवळीवर प्रश्न असतात, करून जाणं गरजेचं आहे. महात्मा गांधीच्या राष्ट्रीय चळवळीमधली एक चळवळ छोडो भारत, त्याच्यावर एक प्रश्न होता. तासगाव मध्ये कोणकोणत्या लोकांनी तिथल्या चळवळीमध्ये भाग घेतला, मेंबर विचारले होते, वरीलपैकी सर्व, लक्षात ठेवा. ठीक आहे. समाजसुधारक, लोकहितवादी यांच्यावरचा प्रश्न होता, पण सेकंड आन्सर की ना हा क्वेश्चन आयोगानं काय केला, कॅन्सल केला, लक्षात ठेवा. कारण पहिल्यांदा लोकहितवादी उत्तर दिलं, पण नंतर मात्र मग ते बदललं. ज्ञानप्रकाश वर्तमानपत्र चालू करायला त्यांनी मदत केली, त्यांनी सुरू केलं असं दिलं होतं. त्यांना संगीताची वगैरे आवड होती,
हा ते वाक्य होते त्या पेपरमधले, पण पहिल्यांदा बरोबर उत्तर दिलं. कारण हा प्रश्न आयोगानं 2024च्या राज्यसेवा मेन्सला विचारला होता हो, आणि सेम त्याचं उत्तर लोकहितवादी दिलं होतं. आज सेम क्वेश्चन होता, पण आयोगानं नंतर सेकंड आन्सर केलं कंबाईनला, मात्र तो प्रश्न काय केला, कॅन्सल केला. लक्षात ठेवा. म्हणजे वरीलपैकी कोणच नाही असं या प्रश्नाचं उत्तर आहे. नंतर समाज सुधारक रमाबाई रानडे प्रार्थना समाज करता नव्हतात. म्हणजे टॉपिक कोणता आहे, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. सामाजिक धार्मिक मधून तो प्रश्न कव्हर होतो. 1857चा उठाव तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रामधलं विचारलं होतं क्वेश्चन. 4 वाक्य दिले होते, बरोबर विधान ओळखा. ठीक आहे. 57चा उठाव इथं पण आहे, इथं पण आहे. लक्षात ठेवा. सामाजिक धार्मिक इथं पण आहे, इथं पण आहे. नंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशन जोड्या लावा. आता राष्ट्रीय काँग्रेस हा टॉपिक महत्वाचा आहे. अधिवेशन त्याच्यामध्ये मांडलेले ठराव ह्या गोष्टी करून जायच्या. कारण 2025च्या गट ब ला 3ऱ्या अधिवेशनाचा अध्यक्ष विचारलं होतं, आणि गट क ला 4 अधिवेशन त्यांच्या जोड्या लावा विचारलं. याचा अर्थ 2रं, 3रं, 4थं, 5वं हे अधिवेशन विचारले होते. पण काँग्रेसचे अधिवेशन महत्वाचे आहेत, करून जायचे. एखादा प्रश्न तिथं असतो. त्यानंतर जहाल गट लाला लजपत राय यांच्याबद्दलचे वाक्य होते. त्यातून मग विचारलं होतं की कोणतं विधान त्यांच्याबद्दल खरं नाही. तर पॅसिव्ह रेजिस्टन्स थेअरी त्यांची नव्हती, ती होती अरविंद घोष यांची. हा तो क्वेश्चन होता. त्यानंतर स्वराज्य पार्टी 1919च्या कायद्याचा, हा कायद्यामध्ये पण कव्हर होतंय. लक्षात ठेवा. 1919च्या कायद्याचं त्रुटींची चौकशी करण्यासाठी कुठलं कमिशन आणलं, तर कमिशनचं नाव होतं मुडीमन कमिशन. प्रश्न विचारलेला. त्यानंतर व्हाईसराय लॉर्ड हार्डिंग कुठल्या युद्धाची घटना घडली असा प्रश्न होता. तर इंग्रज आणि शीख युद्ध झालं त्यांच्या काळात, म्हणजे तो प्रश्न होता. म्हणजे लक्षात ठेवा, काही कॉमन टॉपिक आपल्याला दिसतील की जे आपण महत्वाचे टॉपिक म्हणतो, ते टॉपिक करून गेल्यानंतर त्या टॉपिकवर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. ठीक आहे. काँग्रेसचे अधिवेशन महत्वाचे आहे. त्यानंतर सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ महत्वाचे आहे. कायदे महत्वाचे आहेत. उठाव महत्वाचा आहे. ठीक आहे. त्यामुळे ह्या गोष्टी महात्मा गांधीच्या लोकचळवळीमध्ये चळवळी सगळ्या त्या महत्वाच्या आहेत. परीक्षेला एखादा प्रश्न बनतो. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा 24 आणि 25चा क्वेश्चन काय होतो, कव्हर होतो. लक्षात ठेवा. हे टॉपिक आहेत. त्यानंतर 26 मध्ये बघा, आता मवाळ गट गोपाळकृष्ण गोखले यांच्यावर क्वेश्चन होता. इथं जहाल गटांवर क्वेश्चन आला, लाला लजपत राय. इथं मवाळांचे नेते विचारले, गोपाळकृष्ण गोखले. पण हा गट बचा या वर्षीचा पेपर आहे. ठीक आहे. कामगार संघटना बघितला आपण. समाज सुधारक बाळशास्त्री जांभेकर विचारले, बाळशास्त्री जांभेकरांवर क्वेश्चन आला. त्यानंतर समाज सुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे, म्हणजे 2 महत्वाचे समाज सुधारक इथं आयोगानं कव्हर केले. महर्षी धोंडो केशव कर्वे मेन पिलर मधले समाज सुधारक आहेत, मेन व्यक्ती आहेत. त्यांच्यावर प्रश्न असतो, कारण का महिलांच्या उन्नतीसाठी काम करणारे एक महत्वाचे व्यक्ती राहिले ते. वसाहतकालीन अर्थव्यवस्थेचा परिणाम, आता हा मुद्दा तुम्हाला कुठं कव्हर होतो माहिती आहे का, 1857च्या उठावाच्या आर्थिक कारण बघताना. त्यामुळे 1857च्या आर्थिक कारणामध्ये हे आहेत. वसाहतकालीन अर्थव्यवस्था, शहराची वाढ वगैरे झाली, हस्तव्यवसायाचा ऱ्हास झाला, या सगळ्या गोष्टी तिथं भेटतील तुम्हाला. हा वेगळा क्वेश्चन होता. जरा मत विचारलं होतं शिक्षणाबद्दलचं. भारतीय लोकांना शिक्षण दिल्यानंतर त्यांनी राज्य केलं तरी चालतंय, पण त्यांना शिक्षण देणं गरजेचं वगैरे असं ते वाक्य होतं. क्रांतिकारक बघा, हा एक टॉपिक महत्वाचा. भगतसिंग आणि अनंत लक्ष्मण कानेरे त्यांनी केलेल्या हत्या त्यांच्याबद्दल स्टेटमेंट होते. आणि त्याच्यामध्ये 3रं वाक्य चुकीचं होतं, कारण मुंबईचा गव्हर्नर यार्ड नव्हते, ते पुण्याचे होते, असा तो प्रश्न होता. कायदे तर आपण बघितलं, 1857चा उठाव पण बघितलं. क्रांतिकारकांचे गुप्त गट विचारला होता. लक्षात ठेवा. ठीक आहे. 1800 ह्यातलाच क्वेश्चन आहे. म्हणजे इथं क्रांतिकार्यावर 2 प्रश्न आहेत. कधी 2026ला. गुप्त गट म्हणजे कोणता, ते नेपाळला कोणाला पाठवलं, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि हनुमंतराव कुलकर्णी. तो रिपीट झालेला क्वेश्चन आहे, तो पहिला आला होता. ठीक आहे. म्हणजे 2026ला गट बचे तुम्ही टॉपिक बघा, 2025चे तुम्ही टॉपिक बघा, आणि 2024चे सुद्धा तुम्ही टॉपिक बघा. याच्यातून तुम्हाला एक अंदाज येईल काय, तो एरिया, तो टॉपिक व्यवस्थित करून गेल्यानंतर त्या टॉपिकवरचे क्वेश्चन बनतात. आणि जे मेन टॉपिक आपण करून जातो का त्याच्यावरच क्वेश्चन बनतात. मग तुम्हाला कालच्याच लेक्चरला सांगितलंय मी कोणते टॉपिक फोकस करा. ते टॉपिक आणि हा पेपर तुम्ही मॅच करा ना, तुम्हाला लक्षात येईल की त्या टॉपिकच्या पलीकडे आयोग जात नाही, आणि आयोग गेलं पण नाही. लक्षात ठेवा. म्हणजे तो एरिया आहे का, तो एरिया कव्हर करून गेलं ना आपल्याला, 10 पैकी 10 म्हणत नाही मी, 10 पैकी 8 ते 9 क्वेश्चन तुमचे बरोबर यायला जास्त अडचण नाही. आणि पोरांनी येतात ना बरोबर, 8 ते 9 प्रश्न पोरं बरोबर काढतात. लक्षात ठेवा. एखादा प्रश्न लय बाउन्सर असतो. लक्षात ठेवा. कधी कुणाला जमतो, कधी कुणाला जमत नाही. त्यामुळे त्याच्याहून एवढं लय नाराज व्हायचं नाही. पण 8 ते 9 क्वेश्चन जरी मिळाले तरी चांगली गोष्ट आहे. लक्षात ठेवा. त्यात काय लयच ते कमी वगैरे मार्क आहेत असं पण काय प्रकार नाही. ठीक आहे. पण 10 पैकी 10 घेणारे पण आहेत, आणि 10 पैकी 8-9 मिळवणारे पण आहेत. पण स्ट्रॅटेजी आपल्याला योग्य माहिती असायला पाहिजे. नाहीतर आयोग विचारते एक, आपण करतो एक, आणि परीक्षेला येतं 3रं. लक्षात ठेवा. असा प्रकार सहसा होतो. त्यामुळे ते काय व्हायची गरज नाही. बरं, तुम्हाला इथे असं चाललंय डीप जाऊन पण अभ्यास करायची गरज नाही ना, कारण एवढं काय डीप जाऊन पण आयोग विचारत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही प्रश्न बघा, फक्त आयोग फसवतंय, कशात फसवतंय हे कळालं पाहिजे. कारण आयोगानं तुम्हाला फसवलंय शब्दात, आयोगानं फसवलंय शब्दात, आयोगानं फसवलंय इसवी सन मध्ये.
ठीक आहे, म्हणजे असे जे एरर आहेत का जे जिथं आयोग फसवतं त्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या ना प्रश्न सोडवायला जमतं आणि पोरं घेतात ना मार्क मिळत. जर कुणालाच मार्क नसते तर साहजिक होतं की विषय अवघड आहे, मार्क येत नाहीत. पण पोरांना 8-9 पर्यंत पोरं आरामशीर जातात, कारण का पोरांचा अभ्यास आणि पोरांनी केलेलं कष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत की तुम्ही सुद्धा कष्ट करा, तुम्ही सुद्धा अभ्यास करा, मार्क येतील लक्षात ठेवा. आणि जिथं तुम्हाला अडचण आहे तिथं आहे ना, काही टेन्शन घ्यायची गरज नाही लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळं विचारा की त्याच्यानुसार तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवा, त्यानुसार मग तुम्ही तुमच्या अभ्यासाला दिशा द्या. ठीक आहे, तुमच्या समोर सगळं साहित्य सगळं मटेरियल वगैरे आहे, तुम्ही करू शकता. 2026 साठी अति महत्वाचे टॉपिक कोणते? ह्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर पेपर बघितल्यानंतर कुठले टॉपिक महत्वाचे वाटतात त्याची नावं दिलेत. पहिलं सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ कराच, कारण प्रश्न बनतो. त्यानंतर कायदे करा, एखादा प्रश्न असतो. त्यानंतर उठाव, 3 उठाव आहेत, आदिवासी उठाव, शेतकरी उठाव आणि 57चा उठाव प्रश्न असतो. काँग्रेसच्या अधिवेशन करा. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या सगळ्या लोक चळवळी, मग त्या चंपारण्यपासून छोडो भारत पर्यंत सगळ्या करा. क्रांतिकार्य, कामगार आणि समाजसुधारक. क्रांतिकार्य, कामगार आणि समाजसुधारक. समाजसुधारक फक्त 7 ते 8 करायचे. 2 महत्वाचे व्यक्ती महात्मा फुले, शाहू महाराज. त्यानंतर 2 महत्वाचे व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी वीरा शिंदे. 2 महत्वाचे व्यक्ती पंडिता रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि 2 मुंबई मधले महत्वाचे जगन्नाथ शंकर शेठ आणि बाळशास्त्री जांभेकर. आणि ज्यांचं सामाजिक कार्य आहे अशी व्यक्ती म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. बस एवढे लोक, 8 ते 9 लोक आहेत. फक्त एवढे समाजसुधारक करा, प्रश्न इथून बनणार. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे समाजसुधारक एवढे आणि हे अति महत्वाचे टॉपिक वाटतात ज्याच्यावर परीक्षेला काय येतात, क्वेश्चन येतात. लक्षात ठेवा. त्यामुळे व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त क्वेश्चन या टॉपिकवर कव्हर होतील, लक्षात ठेवा. ठीक आहे, काय करायचं तुम्ही अभ्यास करताना टॉपिक पूर्ण वाचायचा. मग सगळ्यात महत्वाचं ते एखाद्या पुस्तकामधून वाचा, नाहीतर ते एखाद्या नोट्स मधून वाचा. कुठून वाचायचं आहे तिथून वाचा, पण तो टॉपिक व्यवस्थित कव्हर करा. आणि तो टॉपिक तुम्ही वाचल्यानंतर त्या टॉपिकवरचे सर्व आयोगाचे PYQ, सर्व आयोगाचे PYQ म्हणजे गट ब चे असू द्या, लक्षात ठेवा, गट क चे असू द्या, राज्यसेवा पूर्वचे असू द्या, राज्यसेवा मेनचे MCQ असू द्या, म्हणजे सगळ्या परीक्षेला आलेले PYQ. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचा टॉपिक, त्या टॉपिकवरचे सगळे PYQ करणं ही पहिली प्रायोरिटी. 100% हे काम करायचं, लक्षात ठेवा. ही पहिली प्रायोरिटी आहे. टॉपिक वाचला की मला त्या टॉपिकवर आयोगानं आजपर्यंत जे जे विचारले ते मला सगळे PYQ करणं आहे. PYQ करणं म्हणजे PYQ वाचणं आहे. आणि जे PYQ आयोगानं जिथं उत्तरं जे चुकीचे दिलेत का, ते चूक का दिलेत याचा सुद्धा शोध घ्या. कारण तेच विधान बरोबर करून आयोग पुढच्या परीक्षेला काय विचारतं, क्वेश्चन विचारतं. ठीक आहे, तेच विधान बरोबर करून आयोग पुढच्या परीक्षेला काय विचारतं, क्वेश्चन विचारतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, बरं, एखाद्या टॉपिकवर सारखं प्रश्न येत असतील तर त्या टॉपिकवर अजून काय विचारायचं राहिलंय का याचा पण विचार करा की पुढच्या काळामध्ये तिथं आयोग जाऊ शकतं. हे PYQ वाचतानाच करा सगळं. त्यानंतर क्वेश्चनचा पॅटर्न समजून घ्या. तो क्वेश्चन फॅक्च्युअल लेवलला विचारलाय का, त्या क्वेश्चन मधले सदस्य विचारलेत का, त्या क्वेश्चन मधले उद्देश विचारले का, त्या क्वेश्चन मध्ये व्यक्तीचं कार्य विचारलंय का, ह्या सगळ्या गोष्टी. पॅटर्न कसा आलाय, कुठल्या लेवलचा प्रश्न विचारलाय हे आपल्याला समजलं पाहिजे. मग त्याच पॅटर्नला समोर ठेवून पुढचे प्रश्न बनतात. त्यानंतर एका प्रश्नाभोवती पूर्ण टॉपिक तयार करा. एका प्रश्नाच्या भोवती पूर्ण टॉपिक तयार करा. आता उदाहरणार्थ प्रार्थना समाजावर आयोगानं क्वेश्चन विचारलाय. 4 वर्ष आयोग सलग क्वेश्चन विचारतंय ना, याचा अर्थ पहिल्यांदा प्रार्थना समाज विचारला, नंतर प्रार्थना समाजामध्ये व्यक्तीने दिलेलं योगदान विचारलं, नंतर रमाबाई रानडे यांचं कार्य विचारलं. म्हणजे असे जे क्वेश्चन येतात का ते प्रार्थना समाजाभोवती आहेत, प्रार्थना समाजाचे आहेत. मग याचा अर्थ त्या प्रश्नाच्या भोवती तुमचा पूर्ण काय कव्हर होतंय, प्रार्थना समाज कव्हर होतंय, लक्षात ठेवा. असं प्रत्येक प्रश्नाचा विचार करताना, त्या टॉपिकचा विचार करताना, त्यातले प्रश्न करताना पूर्ण टॉपिक तयार झाला पाहिजे. हा विचार तिथं आपला आला पाहिजे. आयटक मी करतोय, मी कामगार संघटना करतोय, आयटकवर प्रश्न आलेत, मग आयटकवर काय काय आलंय हे पूर्ण कव्हर करताना त्यातून आयटक कव्हर झाली पाहिजे. हा विचार आला पाहिजे, लक्षात ठेवा. रिपीटेड टॉपिकला प्रायोरिटी द्या. जिथं कंटिन्यू प्रश्न येतात, कुठे प्रश्न येतात, सामाजिक धार्मिक वर प्रश्न असतात, उठावावर प्रश्न असतात, कायद्यावर प्रश्न असतात, हे रिपीट टॉपिक आहेत, कंटिन्यू करा. त्याचा पॅटर्न समजा, प्रश्न कसे आले समजून घ्या, त्याची माहिती सगळे करा. महात्मा गांधीच्या लोकचळवळी, त्या लोकचळवळीमध्ये महात्मा गांधी यांच्या सोबत कोणकोणतं सहकार्य होते हे सगळं बघा. कुठलं तंत्र होतं, कसा लढा यशस्वी केला, प्रश्न विचारतात. काँग्रेसची सगळे अधिवेशन करा. कलकत्ता वेगळं, मद्रास वेगळं, महाराष्ट्रातलं वेगळं, मुंबईतले अधिवेशन वेगळं. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न राहतात. ठीक आहे. त्यानंतर क्रांतिकारी आणि कामगार, कामगार चळवळ पूर्ण करा, क्रांतिकारी पूर्ण करा. एखादा प्रश्न असतो, लक्षात ठेवा. आणि समाज सुधारक एवढे महत्वाचे.
सगळ्यात महत्वाचं सारखं सारखं रिपीट होणारे क्वेश्चन मधले मी तुम्हाला टॉपिक दिलेत, ठीक आहे, ते करणं गरजेचं आहे. आणि मग कालच्याच लेक्चरमध्ये सांगितलेले जे काही एक्स्ट्रा टॉपिक आहेत, जमीन महसूल आहे, शिक्षण आहे, ते पण करा, लक्षात ठेवा, कारण ते टॉपिक तुम्हाला काल सांगितलेत. पण हे 7-8 टॉपिक जास्त अति महत्वाचे, कारण का प्रायोरिटीवर प्रत्येक परीक्षेमध्ये या टॉपिकवर क्वेश्चन राहतात किंवा क्वेश्चन आलेले आहेत, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला हे टॉपिक इथं सांगणं आहे. सोबत सगळ्यात महत्वाचं रिव्हिजन करा, PYQ करा आणि टेस्ट सोडवा. टेस्ट म्हणजे काय, MCQ सोडवा, लक्षात ठेवा. MCQच्या माध्यमातून जास्तीत जास्त काय होईल, सराव. आणि तो सराव जर झाला तर सगळ्यात महत्वाचं, सराव झाल्यानंतर तुमच्या मनातली भीती कमी होईल आणि जे तुम्ही चुकणार आहात का ते तुमच्या लक्षात येईल स्वतः की आपण इथं चुकतोय, मग त्याच्यामध्ये दुरुस्ती करायला संधी आहे. पेपरमध्ये चुका होण्यापेक्षा आता चुका झालेल्या 1000 पटीने परवडतील, पण त्या चुका पेपरमध्ये करायच्या नाहीत. कारण का, आणि हे तुमच्या कधी लक्षात येईल, जोपर्यंत तुम्ही एखाद्या टॉपिकवरचे सराव प्रश्न सोडवणार नाही. कारण तुम्ही सरावच नाही केला तर तुम्ही कुठं चुकता हे तुमच्या लक्षात येणार नाही. फक्त वाचनानं सगळं समजतं हे नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे. एखाद्याला समजत पण असेल, तो लय हुशार असेल, लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही सराव कराल ना तेव्हा तुम्ही कुठं चुकताय, तुम्ही कुठं कमी पडताय, तुम्हाला वाचलेलं का आठवत नाही ह्या गोष्टीचा कधी विचार येईल, जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही हाताखालून काय कराल, डोळ्याखालून आणि हाताखालून ते जास्तीत जास्त घालवा, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे जेवढा जास्त प्रश्नाचा सराव तेवढा अचूकता यायला मदत होईल आणि तुमच्या चुका पण समजतील, लक्षात ठेवा. त्यामुळे रिव्हिजन करत राहा, सोबत PYQ करा, सोबत MCQ करा. अशा पद्धतीने तुम्ही सर्व तुमच्या परीक्षेची तयारी काय करू शकता, व्यवस्थित करू शकता. जिथं तुम्हाला काय अडचण आली, नंबर आहे, सोबत फोन करू शकता, विचारू शकता, सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेतच, लक्षात ठेवा, ठीक आहे. पण अशा पद्धतीने त्या गोष्टीला तुम्ही काय करा, वेळ द्या. त्यानंतर या 2 बॅचेस आहेत, तुम्हाला वाटलं की मला बॅच एखादी घ्यायची आहे आणि मला तयारी करायची आहे बॅच घेऊन, तर या दोन्ही बॅचेस तुम्हाला ॲपवर उपलब्ध आहेत, त्या बॅचवर तुम्ही तिथे घेऊ शकता. आता 15 ऑगस्ट आहे, 15 ऑगस्टला ऑफर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं एखादी बॅच घ्यावी तर घ्या, कंपल्सरी नाही, तुम्हाला वाटलं तर घ्या, लक्षात ठेवा, ठीक आहे. पण एक बॅच मध्ये तुम्हाला सांगतो या गोष्टी या लेक्चरमध्ये. त्यानंतर आपलं सराव प्रश्न संच आहे, तुम्हाला वाटलं सराव करायचा आहे तर 5555 प्रश्न संच उपलब्ध आहे, तुम्ही याच्यातून ते सराव करू शकता, ठीक आहे. त्यानंतर आपले 3 पुस्तकं येत आहेत, 20 ऑगस्टच्या आसपास ही नोट्स येते, लक्षात ठेवा. आपली इतिहास दर्पण नावाची महाराष्ट्रातील समाज सुधारक ही 2री आवृत्ती सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रकाशित होईल आणि इतिहासाचं PYQ डिकोडेड नावाचं पुस्तक हे सुद्धा सप्टेंबरमध्ये तुमच्या समोर येईल, लक्षात ठेवा. त्यातून तुम्हाला सगळे आयोगाचे प्रश्न हे विश्लेषण करून त्याच्यामध्ये दिलेले आहेत, UPSC पासून ते सरळ सेवापर्यंतचे सगळे प्रश्न तुम्हाला तिथं भेटतील, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपलं आजच्या या सिरीज मधले 2रं लेक्चर होतं. हे 2रं लेक्चर व्यवस्थित बघा, ह्याच्यावर पेपर समोर ठेवून ह्याच्यावर विचार करा आणि ज्या क्वेश्चन कंटिन्यू रिपीटेड होतात का त्या टॉपिकला प्रायोरिटी द्या आणि तुमच्या अभ्यासाला अचूक दिशा द्या. इतिहासामध्ये सुद्धा मार्क मिळवणं सोपं आहे. 8 ते 9 क्वेश्चन तुमचे 10 पैकी बरोबर येतील ही आशा आहे. आणि जर तुम्हाला वाटलं कुठं काय अडचण आहे तर माझा नंबर आहेच तुमच्याकडे, युट्यूबला पण आहे, तर मला मेसेज वगैरे करू शकता, कॉल करू शकता, ठीक आहे. भेटूया लवकरच आपलं पुढचं लेक्चर घेऊन. तोपर्यंत तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा. धन्यवाद.